फ्रेंड्स, मी आहे अबोली. मी तुम्हा सगळ्यांचं स्टडी विथ अबोली या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत करते. फ्रेंड्स, आजच्या या व्हिडिओपासून मी तुम्हाला स्टँडर्ड 8चा एक सब्जेक्ट शिकवणार आहे, तो आहे मॅथमॅटिक्स. आणि त्या मॅथमॅटिक्स सब्जेक्टच्या फर्स्ट चॅप्टरची सुरुवात आपण आजच्या ह्या व्हिडिओपासून करणार आहोत. तर मला वाटतं फ्रेंड्स, हा व्हिडिओ तुम्ही स्टार्टिंग ते एंडिंगपर्यंत नक्की बघावा. जर आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि काही कमेंट्स असतील तर व्हिडिओ झाल्यानंतर तुम्ही नक्की त्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. चला तर मग आपल्या फर्स्ट चॅप्टरकडे आपण वळूया. फ्रेंड्स, आपला हा चॅप्टर आहे रॅशनल अँड इरॅशनल नंबर्स. तर फ्रेंड्स, हा चॅप्टर शिकण्याआधी आपल्याला ह्या चॅप्टरच्या काही बेसिक गोष्टी माहीत असणं आवश्यक आहे. बेसिक म्हणजे तर काय, तर टाईप्स ऑफ नंबर्स. आता हे बेसिक टाईप कोणते तर आहे नॅचरल, होल, इंटिजर. नॅचरल, होल, इंटिजर. तर फर्स्टली आपण हा नॅचरल नंबर काय टॉपिक आहे बेसिक तो बघूया. बघा फ्रेंड्स, हा नॅचरल नंबर हा फर्स्ट बेसिक टाईप आहे. याला कॅपिटल एन नी डिनोट केल्या जातं. बघा इथे मी काहीतरी लाईन्स ड्रॉ करते आहे. इथे लाईन्स ड्रॉ केलेल्या आहे. आता ह्या लाईन्स किती ड्रॉ केलेल्या आहेत तर मी कशाने काउंट करते, 1 2 3 4 5 6 7 8 9. म्हणजे असे 1 2 3 4 असे नंबर्स यूज केलेले आहे. काय केलेले आहे, हे नंबर्स यूज केले म्हणजे त्यालाच काय म्हणायचं, काउंटिंग नंबर. काय म्हणतो आपण याला, काउंटिंग नंबर्स. आता हे काउंटिंग नंबर्स जेव्हा आपण म्हणतो बोलतो त्यावेळेस त्याच्यासमोर कुठलं साईन दिसते का, इथे साईन नाही, इथे नाही, इथे नाही. म्हणजे याच्यामुळे साईन नाही आहे, म्हणजेच हे काय आहे, पॉझिटिव्ह आहे. काय आहे, पॉझिटिव्ह. आता पॉझिटिव्हचं साईन लिहिलं काय, नाही लिहिलं काय, याला काही फरक पडत नाही. म्हणजे जेव्हा काउंटिंग नंबर यूज करतो त्याच्यासमोर कुठलाही साईन नसते, म्हणजेच ते पॉझिटिव्ह असतात. आणि पॉझिटिव्हचं साईन आपण कधीही लिहत नाही. जर समजा त्यासमोर हे मायनसचं साईन असेल, याला निगेटिव्ह साईन म्हणतो, हे जर असेल तर त्याला आपण काउंटिंग नंबर म्हणत नाही, म्हणजे हा काउंटिंगमध्ये येत नाही. समजा 0 आहे, तर त्या लाईन्स मी काउंट करायसाठी 0 यूज केला का, नाही, कारण की 0 हा काउंटिंगमध्ये येत नाही, म्हणजे याला सुद्धा आपण काउंटिंग नंबर म्हणणार नाही. आपण एवढं सगळं बघितलंय, तर याच्यावरून आपण काय सांगू शकतो, काउंटिंग नंबर्स ऑलवेज पॉझिटिव्ह, नॉट निगेटिव्ह, नॉट 0. काउंटिंग नंबर हे नेहमी म्हणजेच नॅचरल नंबर ऑलवेज पॉझिटिव्ह, नॉट निगेटिव्ह, नॉट 0. तर तुम्हाला कळलं असेल की नॅचरल नंबर म्हणजे काय आहे. तर आपण आपल्या सेकंड टाईपकडे वळूया. बघा फ्रेंड्स, आपला हा सेकंड टाईप आहे, म्हणजे टाईप्स ऑफ नंबरमधला होल नंबर. त्याला कॅपिटल W नी डिनोट केल्या जातं. होल्स नंबर म्हणजे काय, तर त्याला आपण 0 पासून लिहितो, 0, 1, 2, 3 अप टू सो ऑन. तुम्हाला लक्षात येते का, आफ्टर 0 जर तुम्ही बघितलं 1 2 3 हे सगळे काय आहेत, नॅचरल नंबर्स. काय आहेत, सगळे नॅचरल नंबर्स. म्हणजे ज्या प्रॉपर्टी नॅचरल नंबरसाठी लागू होतात त्याच प्रॉपर्टी होल नंबरसाठी सुद्धा लागू होऊ शकतात. जसं नॅचरल नंबर ऑलवेज पॉझिटिव्ह, त्याचप्रमाणे होल नंबर सुद्धा ऑलवेज पॉझिटिव्ह, नॉट निगेटिव्ह. पण आपण इथे 0 असं म्हणू शकत नाही, कारण की होल नंबर म्हणजेच काय, तर त्याची स्टार्टिंग 0 पासून होते. म्हणजेच काय, तर 0 सोडून यातल्या दोन्ही प्रॉपर्टी कशाशी मॅच आहेत, तर त्या नॅचरल नंबरशी. तर थर्ड टाईप आपण इथे बघणार आहोत, टाईप्स ऑफ नंबरमधला इंटिजर. इंटिजरसाठी कॅपिटल आय म्हणजे हा कॅपिटल आयने त्याला डिनोट केल्या जातं. बघा इथे मी काय लिहित आहे, 0च्या राईट साईडला 1 2 3 4 अप टू सो ऑन. 0च्या लेफ्ट साईडला काय लिहिते, -1 -2 -3. म्हणजे ही आपली लेफ्ट आणि ही आपली राईट. आणि मधामध्ये काय दिसतोय तुम्हाला, 0. बघा हे जे सगळं लिहिलंय मी, हे सगळं काय आहे, इंटिजर नंबर्स. काय आहे, इंटिजर नंबर्स. यामध्ये बघू शकता तुम्हाला 0 आहे. इकडचे जे नंबर्स आहेत ते सगळे पॉझिटिव्ह आहेत आणि इकडचे जे नंबर्स आहेत लेफ्ट साईडचे ते सगळे निगेटिव्ह आहे. म्हणजे इंटिजर्स नंबर्स म्हणजे काय, कशाचं कॉम्बिनेशन आहे, निगेटिव्ह नंबर्सचं आणि पॉझिटिव्ह नंबर. इंटिजर इज द कॉम्बिनेशन ऑफ निगेटिव्ह 0 अँड पॉझिटिव्ह. निगेटिव्ह 0 अँड पॉझिटिव्ह. कळलं का तुम्हाला. एकदम इझी वेने आपण ह्या टाईप्स ऑफ नंबरच्या टॉपिक शिकलेलो आहे, म्हणजे जे बेसिक आहे या चॅप्टरचं शिकलेलो आहे.
आता मी तुम्हाला हे जे नंबर्स हे जे आपण शिकलोय नॅचरल, होल, इंटिजर हे नंबर लाईनवर कसे येतात ते शिकवणार आहे. बघा हे नंबर लाईनवरचे नॅचरल, होल, इंटिजर कोणकोणते ते आपण बघूया. बघा मी इथे लिहून दिलेलं आहे आधी नॅचरल नंबर कसे आहेत 1 2 3, होल नंबर कसे आहेत 0 पासून आणि इंटिजर नंबर कसे आहेत. बघा आपण नॅचरल नंबर बघूया 1 2 3 म्हणजे पॉझिटिव्ह. हे काय आहेत? पॉझिटिव्ह आहेत. नॅचरल नंबर कसे आहेत? पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह नंबर कुठे आहे तर राईट साईडला. कुठे असतात? राईट साईडला. 1 पासून स्टार्टिंग केली तर हे सगळे काय आहेत इकडे नॅचरल नंबर्स. काय आहेत? नॅचरल नंबर्स. बघा बेटा इथे मी नंबर लाईनवर हा ॲरो ड्रॉ केला. याचा अर्थ इकडे काय आहे? ही लाईन इन्क्रीज होत आहे. काय होत आहे? इन्क्रीज होत आहे. हे नॅचरल नंबर याप्रमाणे नंबर लाईनवर असतात. त्यानंतर होल. काय होल? होलची स्टार्टिंग कुठपासून होते? 0 पासून. तर हा मी 0 बघते. बघा इथून सगळे जे इकडे येईल ते पूर्ण 1 2 3 4 5 सगळे हे जे इकडचे जे सगळे पॉझिटिव्ह नंबर आहेत ते कशात येतात? होल नंबर्समध्ये. होल नंबर्समध्ये. आता इंटिजर म्हणजे काय? तर इंटिजरमध्ये बघा इथे इथे लेफ्ट साईड. इंटिजरमध्ये मधात बघते मी इथे मला 0 दिसतंय. याच्या राईट साईडला पॉझिटिव्ह नंबर्स आहेत आणि याच्या लेफ्ट साईडला निगेटिव्ह नंबर आहे. बघा ही पूर्णच्या पूर्ण नंबर लाईन तुम्हाला एक इंटिजरचे दिसते. म्हणजे सगळी लाईन काय आहे म्हणजे सगळ्या नंबर लाईनवर नंबर्स कसे आहेत? इंटिजर. इंटिजर नंबर म्हणजे काय? पॉझिटिव्ह, निगेटिव्ह अँड 0. तर बघा हा बेसिक टाईप आहे. हा बेसिक टाईप आपण याप्रमाणे इथं शिकलेला आहे. म्हणजे चॅप्टर शिकायचं असेल तर तुम्हाला काही अडचण जाणार नाही. फ्रेंड्स तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. अशासारखे व्हिडिओ बघायचे असेल तर आमच्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.